जनता कह रही है बीजेपी क्या खेल खेल रही है। उदयन महाराज के समर्थक बीजेपी के दोहरी चाल से हैरान है, क्योंकि बीजेपी के वरिष्ठ नेता गिरीश महाजन ने सांसद उदयन राजे भोसले से मुलाकात के बाद शिवेंद्र राजे से मुलाकात करने उनके घर गए। विधायक शिवेंद्र राजे भोसले से गिरीश महाजन की चर्चा बंद कमरे में काफी समय तक चली। कार्यकर्ता सम्मिलित हो रहे हैं। सतारा लोकसभा उम्मीदवारी के मद्देनजर राजनीतिक घटनाक्रम तेज हो गया है। 2 दिन पहले शिवसेना के सिंदे गुट के जिला प्रमुख पुरुषोत्तम यादव भी विधायक शिवेंद्र राजे भोसले से मिलने पहुंचे थे। बीजेपी के नरेंद्र पाटिल भी विधायक शिवेंद्र राजे भोसले से मिलने पहुंचे। ये सब बीजेपी का खेल देख के उदयन राजे के समर्थक और सतारा शहर के नागरिक सवाल पूछने लगे हैं कि आखिर हो क्या रहा है। आज साताऱ्याला आलोय। उदयनराजे महाराजांची भेट झाली आणि त्यानंतर आता शिवेंद्रराजांकडे मी या ठिकाणी आलेलो आहे। एक सहज कॅज्युअल भेट, कारण निवडणुका लागलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये फार विशेष नाही, पण चर्चा करण्यासाठी, परिस्थिती जाणून घेण्यासाठी मी या ठिकाणी मुद्दामून आलेलो आहे आणि त्या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा आमच्या ठिकाणी झाली। म्हणजे नुसता हाच मतदारसंघ नाही तर आजूबाजूला काय परिस्थिती आहे, पश्चिम महाराष्ट्राची काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी आमची चर्चा त्या ठिकाणी झालेली, सविस्तर चर्चा या ठिकाणी झालेली आहे। बाकी काही दुसरा काही विषय नाही। नेते नरेंद्र पाटील यांनी काल आमदार शिवेंद्रराजे यांची भेट घेतली होती। एकूणच त्यांनी सुद्धा या मतदारसंघातून इच्छुक आहे उमेदवारी अशी मागतायत, ते सुद्धा काय सांगा? आता इच्छुक उमेदवार तर भरपूरच आहेत, सगळीकडेच आहेत, सगळ्या पक्षांमध्ये आहेत। त्यांना काय त्यांचं कामच आहे भेटणं येणं। लोकप्रतिनिधी आहेत शिवेंद्रराजे, त्यांचं या भागामध्ये वजन आहे, त्यांचे एक मोठे फॉलोअर या भागामध्ये आहेत, त्यामुळे साहजिक आहे कोणी असलं तर प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना, आता आम्ही पण दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना भेटत असतो ना, भेटत नाही असं नाही आहे, त्यामुळे ते भेटत. शिवेंद्रबाबांचे काय नेमकं म्हणणे आहे? हां, शिवेंद्रबाबांचं नेमकं म्हणणे काय आहे? शिवेंद्रबाबांचं काही लोकसभेची मागणी नाही आहे, त्यामुळे त्यांचं काही म्हणणं गिरीश भाऊंना हेच सांगितलं की भाजपकडंच उमेदवारी राहिली पाहिजे या लोकसभा मतदारसंघाची, कारण या जिल्ह्यामध्ये भाजपची ताकद वाढलेली आहे आणि त्यानं जागा जी आहे ही भारतीय जनता पार्टीकडंच त्यांनी घ्यावी आणि तसं आपला किंवा इथल्या सगळ्या लोकांचा निरोप देवेंद्र भाऊंपर्यंत त्यांनी आणि वरच्या दिल्लीच्या नेतृत्वापर्यंत पण आपला पोचवावा. भाजपला मिळावं तिकीट यासाठी तुम्ही मागणी केली, मात्र कुणाला मिळावं नेमकं तिकीट त्याचा निर्णय पक्ष परत घेईल ना, तर ते मी नाही ठरवू शकतो. तुमच्याकडनं काय मागणी झाली आहे का? माझ्याकडे आधी पक्षाने जे आमच्यावर काय शिष्टी सगळे निर्णय घेतील आम्ही काम करणार. महाजन साहेब, तुम्हाला राज्यात संकटमोचक म्हणून ओळखलं जातं, तुमची एक ओळख आहे, तर आता शिवेंद्रराजेंना तुम्ही भेटला तर हा सगळा सातारा लोकसभेसंदर्भातला तिढा सुटला असं म्हणायचं का? असं कधीच म्हणता येत नाही. अजून तर सुरुवात पण झाली नाही फॉर्म भरायला, अजून जागा वाटप झाली नाही, फॉर्म भरायला सुरुवातही झाली नाही. आता इतकं चुटकी सरशीचं काम असतं अख्ख्या महाराष्ट्रात मलाच पाठवलं असतं सगळ्यांना. अचानक शिवेंद्रराजेंचं नाव तर नाही ना पुढे लोकसभेसाठी सांगितलं त्यांनी, मी उमेदवार नाही. अचानक आता काय परत त्यांनी सगळं मनाने माहिती, त्याच्या मनात काय मला माहित नाही. अजून महाजन साहेब उमेदवारी मिळवण्यासाठी लोक पक्ष सृष्टीकडे जातात, पण अनेक पक्षाची लोक शिवेंद्र बाबाकडे येतात. त्याचं कारण काय? उम्मीदवारी मिळावी म्हणून. चहा चांगला असतो, मिसळ चांगली असते. तो हमारे साथ देखते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल चैनल और पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर। आज की खबर में बस इतना ही। वीडियो को लाइक करें और चैनल को सब्सक्राइब कर लें, जिससे आने वाली वीडियो की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।